आज तर डायरेक्ट रस्त्याच्या आधामाधात माझं पेट्रोल संपलं आणि एका गाडीवरती चौघ ना ते पण या जंगली रस्त्यानं. तर विषय असा होता की मला जात होत्या स्वराज ट्रॅक्टरसाठी स्टेरिंग ऑइल आणण्यासाठी तर मोठेपणा निघाल होतं, पण मला वाटलं पण होतं की माझ्यासोबत असं होणार आहे म्हणून. मार्केटच्या जवळपास आलं होतं की वाटामध्ये गाडीचं पेट्रोल संपलं. एकतरी एवढ्या सकाळी सकाळी मी कुठेतरी बाहेर निघालो आणि वाटामध्ये गाडीचं पेट्रोल पण संपलं. आणि टोपरे घालण्याचा विषय असा आहे की एवढी भयंकर थंडी वाजत होती ना, बस सांगायचं कामच नव्हतं. आता पेट्रोल काय मायापाशी चलत येणार नव्हतं म्हणून काकाच्या गाड्या लिफ्ट मागितली आणि काकाने पण मोठे मनाने गाडी उभी करून मला जवळत नेऊन घातलं. पहिले तरी आईचे 2 डबे घेतले आणि पेट्रोल घेऊन डायरेक्ट पोहोचलो गाडीपाशी. पेट्रोल वगैरे गाडी टाकून डायरेक्ट निघालो होता घराकडे. आता घरी पोहोचल्या विषय असा होता की आम्हाला जाऊन चाळणी आणायची होती. आता ट्रॅक्टर तर रिकामा जात होतं, परंतु सगळ्या गाडीवर बसायचं होतं. एक नाही, 2 नाही, 3 नाही, 4 जण बसले गाडीवर. आणि रस्ता पण धडाचा नव्हता, इंग्रजच्या काळामधला रस्ता होता. आता गाडी पडल्यावर लागायचं कमी, तोंड भरायचं कमी जास्त होतं आम्हाला. पण फायनली न पडता पोहोचलो या चाळणीपाशी. आता ही चाळणी आम्हाला उतरून टायलीमध्ये टाकायची होती, ते पण आम्ही 4 जणांना. आणि चाळणी देण्यासाठी आम्ही स्वराजला पण आणलं होतं आणि चाळणी तर उतरून टाकली, पण अर्धी निमीच टाकली. खाता पित्या घरचे 4 जण असताना पण आम्हाला चाळणी मध्ये जातो. शेवटला धक्के मारू मारू चाळणी मध्ये टाकून दिली. आता गाडीवर चौबसरी बसलं म्हणलं असंच होणार, एक जण किक मारा आणि एक जण गिअर टाकणार. फायनली भाऊ पोहोचलो घरी. बाकी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.